स्वागत आहे मित्रांनो. आज आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये एक आपल्याला नवीन चातुर्मासाविषयी नवीन माहिती देत आहे. चातुर्मास हा देवशयनी एकादशीपासून ते देव उठणी एकादशी या दरम्यान 4 महिन्याची चातुर्मास केला जातो. चातुर्मास हा एखाद्या आश्रमामध्ये किंवा अमरकंटकच्या जंगलामध्ये ही परिक्रमा जनरली आपण ओंकारेश्वरच्या उत्तर तटावर एखाद्या चांगल्या शांत ठिकाणी चातुर्मास केला जातो. चातुर्मास या कालावधीमध्ये माईच्या नर्मदे तटावरच्या दोन्ही तटावरचे जवळजवळ सर्व बंद होतात, कारण परिक्रमा नसते. जे असतात ते लोक चातुर्मास करणारे असतात आणि चातुर्मास करत असल्यामुळे या ठिकाणी मित्र हो, आपण या पिरियडमध्ये काही आपल्याला पथ्य पाळायच्या. या कालावधीमध्ये, या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला पालेभाज्या कुठल्याही खायच्या नाही, सात्विक अन्न खायचं, योगा करायचं, देवाचं नामस्मरण घ्यायचं. आपलं जे कोण गुरु आहेत, इष्टगुरु आहेत, त्या गुरूंचं आपण नामस्मरण करायचं. गुरु नसेल तर गणेश महाराज आहेत, गणपतीचं आपण दर्शन घेऊन त्यांना समोर ठेवून आपण आपली साधना पुरी करतो आणि माईची प्रतिमा समोर ठेवून एक आपलं स्वतःच्या हातानं आपण अन्नदान वगैरे अन्न स्वतः करायचं, स्वतः हातानं खायचं आणि माईच्या सानिध्यात एक रूपपणानं राहायचं असतं. मग या कालावधीमध्ये काही ठिकाणी जर आपण आश्रमामध्ये राहिलो, काही साधू संत असतात, ते सेवा देतात, तर अशा टायमाला आपण त्यांना कुठलंही आपल्या जिभेसाठी चविष्ट असं काही मागायचं नाही, जरी आपण पैसे देत असतात. काही चातुर्मास करणारे परिक्रमावासी हे सहसा पैसे देतात एखाद्या साधूला किंवा संताला आणि त्यांना सांगतात की आपण ही या ठिकाणी आपण मला या 4 महिन्यात मला पाहिजे ते द्या तुम्ही. परंतु आपण एकदा दोनदा म्हटलं तरी तो साधू किंवा तो संत त्याला त्याचे काही चविष्ट प्रकारचे अन्न त्यांना देत नाही. परंतु मित्र हो, आपणही त्यांना मागायचं नाही, कारण यामुळे चातुर्मास संपन्न होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला चातुर्मास जनरली उत्तर तटावर आणि अमरकंटकच्या जंगलामध्ये असे साधू संतांच्या कुटियामध्ये किंवा आश्रमामध्ये शांत वातावरणात केलेले कधीही बरे. त्यातल्या त्या माईला समोर ठेवून, नर्मदा माईला समोर ठेवून जो कोणी परिक्रमा करेल, चातुर्मास करेल, त्याच्या एवढं पुण्य आपल्याला कुठंच मिळणार नाही. चातुर्मास हे 3 प्रकारे केले जाते. 3 वेळेस जर एखाद्या व्यक्तीनं चातुर्मास केला तर त्याच्यासारखा पवित्र पावन माणूस व्यक्ती कुठेही भेटणार नाही. नर्मदे त्याच्यानंतरचा ब्लॉग तुम्हाला मी लवकरच पाठवून देतो आणि मी आता सध्या हिंदीमध्ये न करता मराठीत करत आहे. काय तर मी मराठी माणूस आहे, मराठी माणसाचं कुठंतरी आपलं अस्तित्व राहावं या दृष्टिकोनातून मी मराठीतून करत आहे. माझं नाव विलास पांडुरंग बडगे, राहणार लातूरचं आहे. तर माझे नर्मदा माताविषयीचे काही ब्लॉग येत आहेत किंवा जे साऊंडमध्ये काही ब्लॉग आहेत छोटे छोटे, त्याला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. नर्मदे हा.